गावच्या इतिहासात प्रथमच आई एकविरेच्या दरबारात जोगव्याचा भव्य सोहळा संपन्न. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून. नांदगावच्या इतिहासात प्रथमच ग्रामदैवत आई एकविराच्या जोगव्याचा भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात एकविरा माता यात्रेनिमित्त कळसाला साडी चढवण्यात एक अनोखा आणि ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात आला. समाजसेविका तसेच एकविरा माता यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा माता मंदिरात जोगव्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तृतीय पंथीयांचे 108 महामंडलेश्वर पायलनंदगिरीजी यांची उपस्थिती तसेच नांदगाव शहरातील अनिता जोगी जगवाले यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथी यांनी पारंपरिक पद्धतीने जोगवा सादर करत वातावरण भक्तिमय केले. विशेष म्हणजे मंदिर स्थापनेपासून आजपर्यंत प्रथमच तृतीयपंथी यांना आमंत्रित करून त्यांना साडी चोळी तसेच दानधर्म करत त्यांच्या हस्ते हा जोगव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम सामाजिक समतेचा आणि परंपरेला नव्या दिशेने नेणारा ठरला आहे. नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांनी स्वतःच्या खर्चाने एकविरा यात्रा उत्सव हा भव्य स्वरूपात साजरा केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नांदगाव तालुक्यातील हजारो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी आई एकविरा चरणी प्रार्थना करत कांदे दाम्पत्यांना दीर्घायुष्य आणि अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो असे साकडे आई एकविरेला घालण्यात आले. नांदगावमध्ये पार पडलेला हा जोगव्याचा कार्यक्रम परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक समतेचा संगम ठरला आहे. कॅमेरामन सुहास पुनतांबेकर, संपादक विजय धामणे, नांदगाव.